पण बिहार मध्ये उद्या निवडणूक होतीये, उद्या मतदान आहे आणि त्याच्या संध्याकाळी झालेला हा बॉम्ब अगदी बरोबर. पूर्वसंध्येला एवढा मोठा तो पण देशाच्या राजधानीत स्फोट होणं आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो फरीदाबाद आहे ते शहर अगदी दिल्लीपासून 1 तासाभराच्या अंतरावर आहे आणि तब्बल 350 किलो RDX AK-47 तिथं मिळालं होतं. त्यामुळे त्याचे धागेदोरे या स्फोटाशी आहेत का? आता आपल्याला हे सांगता येणार येणार नाही. नाही, बरोबर. पण असंही असेल की दुपारी किंवा आज जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईनं भेदरलेल्या दहशतवाद्यांनी होतं नव्हतं ते साहित्य हातात घेऊन ज्या कारनामा घडवण्यासाठी किंवा ज्या स्वरूपाचं दहशतवादी कृत्य घडवण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं होतं ते पूर्णत्वाला आणण्याचा प्रयत्न या छोट्या मोठ्या घटनेतून केलेला आहे. एकंदरीत ही घटना छोटी असू शकते, यापेक्षा मोठे सिरियल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो, मात्र NIAचं यश आहे की 360 किलो RDX जप्त करण्यात आलेला आहे. मात्र तरीही एक छोटी घटना का असो ना, पण ही देशाच्या सार्वभौमत्वाला आणि इतकंच नाही तर देशाच्या सुरक्षतेला आव्हान देणारी आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकार समोर एक मोठं आव्हान, दिल्ली जे देशाचं नाक आहे, लाल किल्ला जे निशाण आहे त्या निशाणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. निश्चित याचे दूरगामी परिणाम जे आहे ते भारत आणि पाकिस्तानच्या पुन्हा संबंध तणावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि इतकंच नाही, याचे परिणाम उद्याच्या मतदानावर कसे होतात तेही पाहणं लक्षणीय. अगदी बरोबर आहे.